Praise God, family. So let's go ahead and pray. Likromasi karabada karamase bratula do hazita karabaseke klabroda kaziato maro kalabara kalabahayate. प्रवेश तुझं रक्त प्रवेश आज प्रत्येक प्रवेश तुझ्या मुलावरती घेतो, प्रवेश मुलीवरती घेतो, प्रवेश तुझा अनुग्रह प्रवेश आम्ही त्यांच्यावरती बोलतो. प्रवेश आता झालेल्या आराधनेमध्ये प्रवेश ते तुझ्या समोर आले, प्रवेश तुझ्या आराधना करत प्रवेश आता त्यांना प्रवेश तू तृप्त कर प्रवेश, कारण तुझं वचन सांगतं तू तृप्त करणारा परमेश्वर आहे. कारण तुझं वचन सांगतं प्रवेश धन्य ते लोक जे भुकेल्या त्यागेले धार्मिकतेचे, कारण त्यांना तृप्त करण्यात येईल. होय प्रवेश आता धार्मिकतेने प्रवेश उत्कंठित झाले प्रवेश, धार्मिकतेचे जे भुकेले प्रवेश आज त्यांची भूक तू मिटव प्रवेश, कारण तू आमचा शेफड आहे, कारण तू आमचा चरवा आहे प्रवेश आणि आम्ही तुझे मुख्य प्रवेश. येणारं वचन तू आशीर्वादित करवाय प्रवेश आणि हे वचन तुझ्यापासून असण्याची घोषणा करतो. जी दया दिली त्यासाठी धन्यवाद. तिथे येशूच्या नावातून धन्यवाद करतो. लारोडा बहाया लारो खाया हाय काडो सेकंड. आपण जाऊया पहिले करेंत Corinthians 29 29 verse 9 पासून वाचतो. पहिले Corinthians चॅप्टर नंबर what? Chapter number 24. How much is it? चॅप्टर नंबर 1. Not one. Just one. Clobrodo Husi British Sinte Marapa Pada se Ada Bahaya Bakara Bahaya. Just one. Barakada Bahaya Karabasike Lakara Bahaya and Akura behind the Sikit behind them, Akura Balakara behind them, O Klobora behind them, Kazita Kadia, Rakata Kataka, Nikora Balakara, 15 सॉरी आता आवाजासाठी कारण खूप ट्रॅव्हल झाले, क्रिसमस वगैरे कॅरल्स वगैरे चालू आहे, त्याच्यामुळं प्रवास त्याच्यामुळे आवाजाचं थोडं वाचा. पहिले करिंथ 15:40. तसेच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गीयाचे तेज एक आणि पार्थिवचे एक. अजून पुढं सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्यांचे तेज निराळे, कारण ताऱ्यांच्या तेजात भेद आहे. बस त्याला इंग्लिशमध्ये वाचूया, कारण आपला जो लास्ट व्हिडिओ होता जो आपण ग्लोरी पाहिला, जे की तेज बरोबर, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं हाऊ टू वॉक इन द लॉर्ड, हाऊ टू वॉक ॲज अ सन ऑफ द लॉर्ड. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पुढं जाऊया की आपल्याला थोडं सगळं माहिती पाहिजे. जसं आपल्याला परमेश्वर जेव्हा शिकवतो तर सगळं काय शिकवतो बरोबर, तो एक पण असा भाग जो काय तो पुरून देत नाही, तर सगळं काय आपल्याला त्यांनी प्रगट केलेलं आहे, आपल्याला ते शिकायचं. पाहूया. There are also heavenly bodies and there are earthly bodies, but the splendor of heavenly bodies is one kind and the splendor of earthly body is another. The sun has one kind of splendor, the moon has another, and the star has another, and the stars differs from star in splendor. बस याचा अर्थ सूर्याकडं एक आहे. जर तुम्ही कॉन्टेक्स्टकडे नीट लक्ष दिलं, वचनात सांगत आलं एक पार्थिव शरीर आणि आत्मिक शरीर वेगवेगळे, आणि लगेच सूर्याचा आणि चंद्राचा, सूर्य काही आत्मेमध्ये पण आहे का, सूर्य काही शरीरामध्ये पण आहे का, त्याची वेगळी लाईट आहे, मनुष्याची वेगळी लाईट आहे. समजतंय का? आपण लास्ट सर म्हणत होतो की ग्लोरी होता, ऑब्विसली नसून पाहिला जा बघा ग्लोरी काय असतं. आपण आता पुढं जातो. इथं सांगण्यात आलंय की पार्थिव शरीर बरोबर, पार्थिव शरीर आणि आत्मिक शरीरामध्ये फरक आहे, सूर्याच्या आणि चंद्राच्या लाईटमध्ये फरक आहे बरोबर. जे तारे आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे लाईट आहे, त्यांच्यामध्ये लाईट जी आहे ती वेगवेगळी होती असं वचन सांगतं. पुन्हा एकदा वाचू आपण जे आहे पूर्ण मर्म त्याचं समजून आपल्याला पुढं जायचं आहे, ना की आपल्याला फक्त एकच कळलं आणि मग आपण पुढं जायचं. समजतं? वाचू
तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गीयाचे तेज एक आणि पार्थिवाचे एक. हा. सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, हा कारण ताऱ्यांच्या हा. तेजात भेद आहे. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, हा जे बस. तर हे वचन पौल सांगतोय कुरिन्थीच्या लोकांना, बरोबर. पौल कुरिन्थीच्या लोकांना. आणि हेच वचन जेव्हा तुम्ही पौलकडं आपण जाऊया त्याच्यामध्ये पण खटाखटाला बहायांदे दबाला जो दबाला सेखेंदे सेखेरे बहायांदे सेखेरे बहायांदे खराबा सकाहायांदे खाला बहायांदे झिखेरे बहायांदे खौरा बाला बहायांदे ओ खौरा मला सकाहाया खौरा बहायांदे सिटी खाला हायांदे ओ खरा मला हायांदे ओ खरा महा रखारे अखर हायांदे बस सखांदे ओ खौरा बहायांदे लिक्रोला क्रोला बास सेखेंदे. दुसरे तिमोथी अध्याय 2 वचन 18 आणि 19. आपल्या टॉपिक पासून भटकू नका, कारण आपला टॉपिक हे ध्यानात ठेवा आणि इथं काय सांगतो तो ते पण ध्यानात ठेवा. दुसरे तिमोथी अध्याय 2 वचन 18. ते सत्याविषयी चुकले आहेत, पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांचा विश्वासाचा नाश करतात. तथापि देवाने घातलेले स्थिर पाया टाकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. बस. तर इथं वचनाप्रमाणे 2 जण जे होते त्यांची थिओलॉजिकल किंवा त्यांची डॉक्ट्रिन जी होती चुकली होती. आता पण बरेचसे जे पंथ आहेत, बरोबर, सर्टन ग्रुप्स आहेत, त्यांची डॉक्ट्रिन चुकले. ते पण बरेचसे जण पॉवरवरती, देवाच्या सामर्थ्यावरती, देवाच्या ग्लोरीवरती ते विश्वास ठेवत नाही. त्यांच्याप्रमाणे येशू ख्रिस्त आलता तो करून गेला फक्त, आणि आता ते होणं अशक्य आहे, बरोबर. पण आपण जसं वाचलं 1 कोरिन्थी 15:40 मध्ये की परमेश्वर स्वतः सांगतोय की पार्थिव शरीर आणि आत्मिक शरीरामध्ये फरक आहे, सूर्यामध्ये चंद्रामध्ये फरक आहे, ताऱ्यांमध्ये पण भेद आहे, त्यांची लाईटमध्ये भेद आहे, बरोबर. येशू किंवा पौल हे शरीराचं बोलता बोलता लगेच सूर्य आणि चंद्रावर जातो, बरोबर. प्रॉफिटिक क्लासेसमध्ये आपण पाहिलेले व्हॉट इज सन, व्हॉट इज स्टार, व्हॉट इज मून, बरोबर. हे काय आपण लवकरच प्रॉफिटिक क्लास पण चालू करू, जिथं आपण सगळ्यांना शिकवू की काय असतं, सन काय आहे, मून काय वगैरे वगैरे. पण इथं जे आपण थोडं थोडं पाहणार आहोत, बरोबर. 15 मध्ये हे समजलं की इथं पौल जे तिमोथीला सांगतं, हे 2 जण होते, त्यांची मिसकन्सेप्ट झाले होते की याच्यानंतर पुनरुत्थान नाही, कारण पुनरुत्थान होऊन गेलेले, समजतं. पण वचनाप्रमाणे पौल जे तो सांगतो की पुनरुत्थान अजून बाकी आहे, म्हणजे पुनरुत्थानानंतरची एक वेगळी ग्लोरी, समजतं, आणि त्याच्या अगोदरची एक वेगळी ग्लोरी. त्याच्यामुळे इथं तो बोलत होता की शरीरामध्ये आणि आत्मेमध्ये एक वेगळी ग्लोरी. बरं, शरीरामध्ये सन कोण आहे, आत्म्यामध्ये सन कोण आहे, शरीरामध्ये मून कोण आहे, आत्म्यामध्ये मून कोण आहे, आपल्याला माहिती आहे आता, बरोबर. आपण हे लवकर शिकूया, याचं प्रगटीकरण आपण लवकर सांगूया. जेवढी इथं बसतं त्यांना माहिती आहे सन कोण आहे, मून कोण आहे, त्याचं काम काय असतं, बरोबर, फंक्शनॅलिटी काय असतं ते आपल्याला माहिती आहे. जाऊया 15:40 कुरिन्थी लास्ट क्लास 2 कोरिन्थियन्स 15:40 2 कोरिन्थी 15:40 पहिले कोरिन्थियन्स. तसेच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गाचे तेज एक आणि पार्थिवाचे एक. सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे. हे पुन्हा काय घेतलं, कारण हे जे पौल तिमोथीला शिकवतो, बरोबर, तिमोथीला मागच्या याच्या शिकवतो जे आपण पाहिलं मागं, तिथं तो शिकवतोय की हे 2 जण यांची फसगत झालेली आहे, यांच्यामध्ये मिसकन्सेप्ट झालेली आहे ग्लोरीमध्ये. त्यांना वाटतं की ग्लोरी येऊन गेलेली, येशू ख्रिस्त आलता आणि तेवढंच आहे,
बरोबर. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं हाऊ टू वॉक इन टू द ग्लोरी, ग्लोरीमध्ये कसं चालायचं. आता आपण त्याच्या डेप्थमध्ये जातो थोडं. पण इथं जे जसं त्यांनी सांगितलं ह्या 2 जणांची फसगत होती, त्याच्यामुळे एका जणांची ग्लोरीमध्ये फसगत झाली. त्याच्यावर सैतान पण कोण आहे? लाईट ऑफ ग्लोरी. समजतंय का? तो लोकांना भरमावायला येतो. असे काही पंथ आहे, असे काही डिनॉमिनेशन्स आहे जे भरमावलेले आहे एका माणसाद्वारे, कारण त्याच्याकडे ग्लोरी. समजतं? हे ग्लोरी जे ते आपल्याला लाईटमध्ये चालवते आणि ग्लोरी जे ते आपल्याला भरमावण्यामध्ये चालवते, जे आपल्याला डिसेप्शनमध्ये चालवते. समजतं? Clabasicha casita casla macabarabase cabra cora badlambranta la brante clapara malakita balakante cabasente bateria na huwa malakayane. पहिले क्रॉनिकल, पहिला इतिहास 29:11. पहिले इतिहास 29:11 लिखून बसे बाराखांदे रखा. पहिली इतिहास 29:11. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्य ही तुझेच. तू सर्वाहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. बस. मग ह्यो जेव्हा क्रॉनिकलमध्ये कोण होतं? डेव्हिड वगैरे हे सगळे होतं. बरं. द किंग्स who were walking into the power of the Lord, the kings who know the glory of the Lord. If you know the glory of the Lord, जर तुम्हाला परमेश्वराची महिमा काय हे जर कळाली तर तुम्ही क्रॉनिकलमध्ये तुम्ही इतिहासामध्ये दर्ज होतात. समजतं? तुमची ग्लोरी जी ती वाढत जाते. वाचूया पुन्हा. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. याला इंग्लिशमध्ये वाचूया, कारण आपलं झालं पहिलं भाग ग्लोरी. आपण त्याच्यामध्ये खूप डीप जाऊ, पण ऑनलाईनमध्ये आपल्या प्रत्येकाला अजून वाढ होती, त्याच्यामुळे एवढ्या डीपमध्ये नाही जाणार. आपण याच्यानंतर आहे की ग्लोरी नंतर काय येतं आपल्याला आता हे बघायचं. Yours, Lord, is the greatness and the power and the glory and the majesty and the splendor. For everything in heaven and earth is yours. Yours, Lord, is the kingdom. You are exalted as head over all. बस. परमेश्वराच्या ग्लोरी नंतर येतं पॉवर. समजतं? पॉवर येते परमेश्वराच्या ग्लोरी नंतर स्प्लेंडर येतं, शायनिंग येतं. समजतं? आणि त्याच्यानंतर मग आपण किंगडममध्ये राज्य करू शकतो, किंगडममध्ये आपण लोक आणू शकतो, किंगडममध्ये आपण महान काम करू शकतो. बरोबर. आणि पॉवर कशी येते? जाऊया आपण. लेकोरा बांधे सिडे बांचाला खांदे. कशी येते माहीत पॉवर? खरा बहायांदे कोरा मध्ये हायांदे. परमेश्वराशी कॉन्टॅक्ट झाला. La sopralinto nasinto zito kozo korea. प्रेषितांची कृत्ये आता 1 वचन आहे. The book of Acts chapter 1 verse 8. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. बस. आणि आत्मा आला आणि मग सामर्थ्य आलं. आणि त्याच्यानंतर ते फेमस झाले. कुठं कुठं वचन सांगतात, हे वाचा बांधण्यात आले. आत्म्यासोबत वाचा बांधण्यात येतात. बरोबर. जेव्हा कोणता पण स्पिरिट येतो, इव्हल स्पिरिट असू द्या, स्पिरिट ऑफ द लॉर्ड असू द्या, होली स्पिरिट असू द्या, त्यांच्यासोबत एक करार असतो, कोव्हनेंट असतो. जे शब्द असतात त्यांच्यासोबत की हा हे एवढ्या रिजनमध्ये ते फैलावण्यात येते. जेव्हा होली स्पिरिट आला तेव्हा ते कुठं कुठं पसरले गेले? यरूशलेमात, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत. बस. पृथ्वीच्या शेवटपर्यंत जेव्हा स्पिरिट ऑफ द होली स्पिरिट येतो, समजतं, तर तुम्ही तुमचं किंगडम जे ते कोपऱ्यापर्यंत एकदम शेवटपर्यंत जातं. आणि जेवढे आज माझे भाव पाहतील त्यांचं किंगडम, त्यांचं काम आज येशूच्या नावात ते शेवटपर्यंत जाणार आहे. ते अर्धवट कधीच राहणार. होली स्पिरिट हे काम अर्धवट करण्यासाठी नाही, तर तो पूर्णपणे शेवटपर्यंत करण्यासाठी आला. समजतं? आणि दॅट्स हाऊ द पॉवर कम. पॉवर कुठून येते? आत्म्यातून. समजते? त्याच त्या एखादा इव्हल स्पिरिट आला, समजा एखादा
अशक्त माणूस आहे, त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आला, त्याच्यामध्ये पण पॉवर येते. मग तेव्हा तो 4-5 जणांना पण ऐकत नाही का, आत्मे पॉवर कॅरी करतात. आत्मे जेव्हा येतात ते पॉवर घेऊन येतात. समजतं? आपण जाऊया. Kradula barakala masinto marakala bakara makara bahayane brodala masikende bahayane o kara mahayane o kara masikere kihane barada kahane kahane o kula mahayane o kura malakayane o kara hayane o kala bahayane kachete Lantuna makala no sente o खरमहा o क्रोमोसेके. प्रेषितांची कृत्य अध्याय 19 वचन 16. मग ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्याच्यावर उडी घालून दोघांना हटवले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसवली की ते त्या घरातून घायाळ व उघडे नागडे होऊन पळून गेले. म्हणजे आत्म्यामध्ये एवढी ताकद असते की तो झडप घालतो, तो टेक ओव्हर करतो आणि तो त्यांना मारलं. बरोबर? हे कोणाची घटना आहे आपल्याला माहिती, बरोबर? स्किवा वगैरे आपल्याला माहिती आहे. इथं जे आपण हे पण डीपमध्ये बघू, आपल्याला माहिती आहे स्किया काय, एक्झोसिझम काय वगैरे वगैरे, त्याच्या माग काय कारण. इथं सांगण्यात आलं की जेव्हा हा आत्मा, दुष्ट आत्मा ह्या माणसामध्ये होतं तेव्हा सगळ्यांवरती तो हावी झाला. म्हणजे आत्मा जेव्हा येतो कोणता पण, तो हावी होण्यासाठी येतो. म्हणजे याचा अर्थ जेव्हा तुमच्यावरती पवित्र आत्मा आला तेव्हाच तुम्ही ह्या राष्ट्रांवरती हावी झाले, प्रत्येक आत्म्यावरती तुम्ही हावी झाले. समजतंय काय? कारण तो आत्मा तुमच्यामध्ये ओ रबा सेचेकडेले ही कोण महायान. त्याच्यावर वचन सांगतं की जो त्यांच्यामध्ये त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आत्मा आपल्यामध्ये, बरोबर? लिब्रो थाला मासेकेंदे बरकाला महाया रिबाडा खाजियांदे. आपण जाऊ ओकला मला खारा बहायांदे लखाहांदे चला खाहांदे ओकला मारा हायांदे अखोरा बहायांदे अखोरा बखाया हांदे ओखोरा महायांदे रखासी लिडो नखांड लखाहांदे. आपण जाऊया रोमन्स 15:19. आपण सुरुवात नव्या कराराने करतोय कारण आपल्याला पुढं पण भरपूर काय पाहिजे. आपल्याला माहिती आहे आत्म्याचे भाग काय. बऱ्याचशा लोकांना वाटत असेल हे ऑनलाईन आले आता चालू झाले, त्याच्या अगोदर आम्ही डेप्थमध्ये होतो. त्याच्या अगोदर इथं जेवढे सगळ्यांना माहिती आहे आत्म्याचे प्रकार काय, कोणते आत्मे, किती आत्मे. रोमन्स 15:19. रोमकरस 15. ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही, तर परराष्ट्रांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो. ते हे की यरूशलेमापासून सभोवती इलुरिकामापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे. याला इंग्लिशमध्ये वाचूया. आपण होली स्पिरिटने आपण पाहतोय ग्लोरी नंतर काय येतं, कारण येशू ख्रिस्त आला त्याच्यानंतर काहीतरी आहे. बरोबर? आता आपल्या लाईफमध्ये जेव्हा तुमच्या लाईफमध्ये येशू ख्रिस्त येतो त्याच्यानंतर काय काय होणार आहे आपण ते पाहतो. समजतंय? वाचे. By the power of signs and wonders, through the power of the Spirit of the God. So from Jerusalem all the way round to Illyricum, I have fully proclaimed the gospel of. Read slowly. Read the few words from the beginning. By the power of signs and wonders. By the power of signs and wonder. तुमच्यामध्ये सायन्स अँड वंडर असू शकते पण तुम्ही त्याचा पॉवर उपयोगात आणत नाही. समजतंय का? कारण हे तुम्हाला माहिती नाही. पुढं Through the power of the Spirit of the God. म्हणजे स्पिरिट ऑफ द गॉड प्रत्येकामध्ये, पण ते पॉवर पण आपल्याला माहिती पाहिजे उपयोगात कसं आणायची. समजतंय? थ्रू द पॉवर ऑफ द स्पिरिट ऑफ गॉड. वी हॅड दिस टॉपिक. आपल्याला हे टॉपिक माहिती आहे, स्पिरिट ऑफ गॉड, स्पिरिट, होली स्पिरिट वगैरे 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 वगैरे. बाकी वाचू. So from Jerusalem all the way round to Illyricum,
I have fully proclaimed the gospel of Christ. बस याचा अर्थ आणि ते सामर्थ्याचा आत्मा, बरं, देवाचा आत्मा हे कधी येतो? जेव्हा ख्रिस्त येतो. पौलामध्ये तो आला, त्याच्या लाईफमध्ये तो आला, नंतर देवाचा आत्मा आला आणि त्याच्यानंतर तो फेमस झाला आणि आतापर्यंत तो प्रत्येकाच्या कानावर येतो. समजते का? ग्लोरीच्या नंतर आत्मा येतो, प्रत्येक गोष्टीच्या नंतर आत्मा येतो. जसं ग्लोरी नंतर आत्मा येतो, त्याच रीत्या जेव्हा एखादा माणूस घाणेरडं काम करतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण आत्मा येतो. बरोबर, त्याच्यामध्ये आत्मा येतो आणि तो पण फेमस होतो. समजते का? इन केस इफ सपोज रील्स वगैरे पाहत असतात तुम्ही, देअर वॉज अ मॅन, जास्त चालू आता, देअर इज अ मॅन हू did a physical relationship with his own friend and he is famous now. आणि त्याचे पॉडकास्ट आता होते, बरोबर, त्याचे पॉडकास्ट चालू आहे का? त्याने महान काम केलं का? चांगलं काम केलं नाही, तरी तो फेमस होतो का? कोणता तरी आत्मा आला घाणेरडे कामं केल्यानंतर पण त्याने त्याला फेमस केलं. आत्मे फेमस करतात. समजतं का? तो कोणता पण असू दे. त्याच्यामुळे हे बाकीचे बाहेर जे ते फेमस होतात का? आत्मे. आणि तुमच्यामध्ये फुकटमध्ये आत्मा दिलेला आहे आणि तरी तुम्ही लपून बसलेले, हे चांगली गोष्ट नाही. समजतं? तुमच्यामध्ये सगळ्यात मोठा आत्मा आहे आणि तुम्ही लपून बसलेले, हे चांगली गोष्ट नाही. तर आज ते मॅनिफेस्ट याचं येशूचे नाव होणार आहे. जेवढे आज ऐकते, जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तर तुम्ही लपून राहणार नाही. तर तुमचे उजेड जे, तर तुम्ही जे ते आज शेवटपर्यंत, आज या सृष्टीच्या अंतपर्यंत, आज या पृथ्वीच्या सगळ्या भागामध्ये तुम्ही जातात. तुमचं नाव आज सगळीकडे घोषणा केल्याचं आहे. येशूचे नाव आज मी बोलतो. राखालेले मोसम प्रांचे ठाला नवसे खेंते मार्रा पादा बारा खाते ओ खरा हाय अंदे फारा बा खाला मासे ठेके ठेके ठे. आपण जाऊया. खौरा माला खरा बखा बखा बखा. इफिशियन्स चॅप्टर 1 वर्स 19. खरा बाबा से खेती खाणे. ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्तीची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. याने इंग्लिशमध्ये मराठीत समजून येतो. स्लोली. He made known to us the mystery of His will according to His good pleasure. कोणतं वर्जन? NIV. दुसरं वर्जन. खरी बला तो संत लिखी देखा जबार खलामा सीखे. God has now revealed to us His mysterious will regarding Christ, which is to fulfill His own good plan. And this is the plan. At the right time, He will bring everything together under the authority of Christ. Under the authority which is under the power of Christ. समजतं? म्हणजे येशू ख्रिस्त जेव्हा प्रकट करण्यात येतो तेव्हा टाइम चेंज होतो. बरोबर. त्याच्या येशू ख्रिस्ताचं जेव्हा प्रकटीकरण झालं, जन्म झाला, तेव्हा आपण पाहिलंय गॉड इन द डार्कनेस. बरं. येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाला, टाइम पाहिला आपण सुरुवातच अशी काहीतरी केली होती. सूर्य, चंद्र, तारे आताच्या वचनापासून. बरं. पाहिलं होतं आपण 1540 मध्ये काय होतं ते. म्हणजे टाइम आपण इनडायरेक्टली, ज्याला आत्मा आहे, ज्याला देवाचा आत्मा माहिती की मी काय बोलतोय नेमके, टायमाचं मी सूर्याचा का विषय काढला, चंद्राचा का विषय काढला. कारण ख्रिस्त जेव्हा येतो तेव्हा टाइम चेंज होतो, तेव्हा पॉवर येते तेव्हा टाइम चेंज होते. म्हणजे याचा अर्थ जेव्हा ख्रिस्त आला, जेव्हा सण आला, जेव्हा क्राइस्ट रिव्हील झाला, मिस्ट्री रिव्हील झाली, तेव्हा प्रत्येकाचं टाइम जे ते चेंज होतं. म्हणजे याचा अर्थ तुमचं रेव्हेलेशन तुमचं टाइम चेंज करतं. समजतं का? तुमचं प्रगटीकरण, तुम्हाला झालेलं प्रगटीकरण तुमच्या टाइमला, तुमच्या फायनान्सेसला, तुमच्या प्रत्येक गोष्टीला आज तो चेंज करणार आहे. जर ते खाली असणार आहे तर आयुष्यात वर जाते. ओ रबा सेंचे खाला बहाया. पुन्हा वाचू आपण. वेट मिनिट, आय विल गो टू जजेस चॅप्टर 2 वर्स 16.
शास्त्रे अध्याय 2 वचन 16. वचन समजते? लोसा मला खबा सिखे ले बहाया बहाया तो नमाज सिखे ले रखा ही ऐसी. मग परमेश्वर शास्ते उभे करी व ते त्यांना लुटणाऱ्यांच्या हातून सोडवत. Amen. बस. तर तुम्ही प्रत्येक जो शास्त्र पाहिलेला आतापर्यंत फ्री असेल तर शास्त्राचं पुस्तक वाचा. वचन सांगतं प्रत्येक शास्त्रावरती देवाचा आत्मा आला. आणि पहिले ते साधारण होते. आपण पण पहिले जगामध्ये होतो, पण येशूचा आत्मा आपल्यावरती आला. आणि त्याच्यानंतर काय लिहिलं? वाचूया 16. मग परमेश्वर शास्त्री उभे करी व ते त्यांना लुटणाऱ्यांच्या हातून सोडवत. आज तुम्ही आज उभे करण्यात आलेले येशूचे नाव. आज तुम्ही उभे झालेले आणि तुम्ही आज प्रत्येक लुटाऱ्याच्या हातातून आज त्याचे मेंढर त्याचे मुलांना आज तुम्ही सोडवतात. आज परमेश्वराच्या संतानाला तुम्ही आहात जे मला पाहतात येशूचे नाव. समजते? कारण देवाचा आत्मा तुमच्यावर आलेला आहे आणि परमेश्वराने तुम्हाला उभं केलेले कोणी माणसाने आणि त्याच्यामुळे देवाचा आत्मा शास्त्रांद्वारे यायचा. आपण दुसरीकडे जाऊ. Masolande kadena mamande parudus sede karamamande lido kozente masalandora namande prakataka netona sente prakala malakara makala makande nemakana makande kende prakander kander kando lakadose rakakakada rakhayan kabahayande bakara bakazike bakabahayande paraka bakabasike Lindo no sende. Oh Karamahayande. Judges chapter 3 verse 10. Judge 3:10. Kalamala makana makana makahayande. The Spirit of the Lord came upon him, and he became Israel's judge. He went to war against King Cushan-Rishathaim of Aram, and the Lord gave Othniel victory over him. म्हणजे जेव्हा देवाचा आत्मा येतो तेव्हा तुम्ही राष्ट्रांचे जज होतात, न्यायी होतात, शास्त्री होतात आणि तुम्ही लढाई लढतात. समजतंय का? मग जर परमेश्वराने तुम्हाला आज ताकद दिली, त्याचं प्रगटीकरण येशू ख्रिस्त दिलेलं आहे, देवाचा आत्मा दिलेला आहे, त्याची महिमा दिलेली आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लढाई करणं गरजेचं आहे. तुम्ही शांत बसू शकत नाही. देवाचा आत्मा असलेला कोणताही जण शांत बसू शकत नाही. समजतंय? तुम्हाला लढाई करायची शरीरामध्ये नाही, तुम्हाला लढाई करायची आत्म्यामध्ये. तुम्हाला त्याच्या लोकांना आतमध्ये आणायचंय. समजतंय कसं? आपण पाहूया. Kadabazinte marakala bahayane rabala karamaka bahayane idela bahayane okora bahayane zikanda kadana salando kadana sakande lido kalama sakande. रोमकरस पत्र अध्याय 1 वचन 16. The book of Romans chapter 1 verse 16. की आपण लोकांना कसं आपण वाचू शकतो. पण प्रत्येकाची सेवा काही वेगळी. मी फक्त पॉवर सांगतोय, कशा कशामध्ये पॉवर आहे. हे एक टाईप आहे. याचा अर्थ हे नाही की हेच एक टाईप आहे, हे त्या सगळ्या टाईप्समधून एक पार्ट आहे जे मी आता सांगेन. वाचा. कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेनाला तारण्यासाठी ती देवाची सामर्थ्य आहे. त्याला इंग्लिशमध्ये Revelation. For I am not ashamed of this good news about Christ. It is the power of God at work, saving everyone who believes, the Jew first and also Gentile. रोमन्स जसं आपण पाहिलं की होली स्पिरिट होते मोस्टली. होली स्पिरिट, स्पिरिच्युअल थिंग्स. बरोबर? रोमकरासमध्ये पहिल्या अध्यायामध्ये सांगण्यात आलं की आपल्यामध्ये एक ताकद आहे, एक पॉवर आहे. बरोबर? जेवढे लोक आहे आज मला पाहतात, आज जर तुम्ही येशूचा प्रचार करताय तर तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही टंग्स बोलू शकत नाही, तुमच्याकडून हिलिंग होत नाही, पण तुम्ही प्रचार करता त्याच्या मागे पण एक पॉवर आहे.
ते विदाऊट पॉवर कोणच करू शकत नाही, बरोबर. आणि त्याचे वचन सांगतो ख्रिस्ताने आपल्याला काय दिलं आहे, धाडसाचा आत्मा दिलेला आहे, संयमानाचा आत्मा दिलेला आहे, भित्रेपणाचा आत्मा नाही दिला. बघूया आपण राखाठाखाड्यानं महायान मलांदोला बारानं मांदले बेरी बालांदा रखांदे प्रांद खाजीते कचाकाले हिया मारा कहांदे तोरा महाया ओ खरहांदे ओ खरहांदे ओ खरहांदे कोरा महांदे सकचका sekete lindoro mosende kebehia. 2 Timothy chapter 1 verse 7. Nakara masekende okora mahayande. For God has not given us a spirit of fear and timidity, but of power, love, and self-discipline. परमेश्वराने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर संयमाचा आत्मा दिलेला आहे. वचनाप्रमाणे वाचूया मराठीत. की येशू ख्रिस्त जेव्हा आपण पाहतो, जेव्हा येशू ख्रिस्त आला तेव्हा पेत्रामध्ये बोल्डनेस आलं, बरोबर. पेत्र जो होता, जर आपण नवा करार पाहिलं, गॉस्पल्स पाहिलं, पेत्र हा भित्रा माणूस होता, बरं. तो भीतीमध्ये किंवा त्याने येशूला सोडून दिलं, नाकारलं, बरं. म्हणजे भीतीची साईन आहे, नाकारणे, समजते. जर कोणी आपल्याला विचारतं येशू ख्रिस्ताबद्दल तर आपण घाबरतो. आपण म्हणजे ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा नाही तो घाबरतो. पण वचनाप्रमाणे जेव्हा देवाचा आत्मा येतो तेव्हा आपल्यामध्ये बोल्डनेस येतो आणि त्या बोल्डनेसमध्ये आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो, बरोबर. जर तुम्हाला भीती वाटते तर तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही, आणि जर तुम्हाला भीती वाटत नाही तर तुमच्यामध्ये शोध आहे ख्रिस्ताचा आत्मा, समजते का. कारण तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारताय सगळ्यांसोबत. आणि त्याच्यामुळं पेत्र ज्याने ख्रिस्ताला नाकारलं होतं तोच सगळ्यांसमोर ख्रिस्ताचं जाहीरनामा करत घोषणा करत होता. का? देवाचा आत्मा त्याच्यावरती आला होता. त्याच्यानंतर देवाचा आत्मा आपल्याला बोल्ड बनवतं, घाबरवत नाही, समजतंय. आपण बोल्डली सगळे काम करू शकतो. लोकांना जगामध्ये जो आत्मा आहे भांडणं करायला, बरोबर, तो सर्टन स्पिरिट असतो, जो त्यांना बोल्डनेस देतो भांडायला, ॲग्रेसिव्ह व्हायला. पण आपल्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे जो भांडण आणत नाही पण बोल्डनेस देतो, समजतं. जो प्रीतीमध्ये बोल्डनेस देतो, हा वेगळा. वाचवा. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमानाचा आत्मा दिला आहे. बरोबर. कोणता हळूहळू येतो आत्मा, काय काय घेऊन येतो. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमानाचा आत्मा दिला आहे. म्हणजे जेव्हा स्पिरिट ऑफ द लॉर्ड येतो एका साधा माणसावरती, हु इज नॉट अ मिनिस्टर, इवन दॅट मॅन कॅन डू अ बिगर थिंग दॅन ऑफ मिनिस्टर्स. समजा, जो मिनिस्टर नाही तो पण खूप मोठ्या गोष्टी करू शकतो. पण आपण आता बोलतो की जो नवीन आलाय त्याच्यामध्ये कोणते आत्मा येतो लगेच, सामर्थ्याचा, संयमानाचा आणि प्रीतीचा. हे 3 आत्मे त्याच्यामध्ये येतात. पण जो द्वेष करत होता तो आता प्रीती करायला लागला. जो भित्रा होता तो बोल्ड होईल आणि संयम येईल, बरोबर, पेशन्स येईल, समजतं का. मग आपल्याला जे काही काम करायचं ते एकदम पेशन्सली करत तो, एकदम उतावळेपणाने नाही करणार, समजते. कारण उतावळेपणा जे ते हानिकारक आहे, ते दुसरीकडे येतं. उतावळापणा आणि हरी याच्यामध्ये फरक आहे, हे समजून घ्या. कारण परमेश्वराचं काम हे तातडीने होत असतं आणि दुसरं काम हे उतावळेपणाने होत असतं. उतावळेपणा आणि हरीमध्ये भरपूर फरक आहे, हे तुम्ही जाणून घ्या. आपण जाऊया आमोस 3:7. ऐसा तो भर दे, ऐसा तो भर दे, ऐसा तो भर दे मुझे, खुद सा बना दे, खुद सा बना. नगरात रणशिंग वाजल्यास लोक घाबरायचे नाहीत काय. नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय. व्हॉट युअर रीडिंग? आमोस 3:6-7. सॉरी.
प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांना कळविल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. म्हणजे याचा अर्थ वचन सांगतं प्रभू परमेश्वर संदेशाला कळवल्याशिवाय काही करत नाही. म्हणजे परमेश्वराला पण परमिशन घ्यावी लागते संदेशाची. का? त्याच्यामध्ये आत्मा आहे. देवाकडं जे आहे ट्रायून ज्याला आपण म्हणतो, ख्रिस्त, पिता, पवित्र आत्मा, हे तीन वेगवेगळे समजते. द थ्री आर डिफरंट बट इन अस वी हैव थ्री ऑफ देम. समझ रहे? इसलिए खुदा को अपनी अभी परमिशन लेनी पड़ रही क्योंकि अभी अपने में रूह है, अब वो खुद है. समजते? परमेश्वर आपली परमिशन काय घेतोय? कारण तो स्वतः आता आपल्यामध्ये. जर आपण सुरुवातीला जर वाचलं जेनेसिसमध्ये, आणि त्यांनी सोबत येऊन मनुष्य निर्माण केलं, सगळं काय निर्माण केलं, बरोबर. आणि लॉर्ड केम टुगेदर वचन सांगतो, बरोबर. ते एकत्र आले, सगळं काय निर्माण केलं. जेव्हा तुम्ही प्रॉफिटिक गिफ्टमध्ये जाता तेव्हा तुम्ही निर्मितीच्या गिफ्टमध्ये जाता. समजते? सगळे गिफ्ट वेगवेगळे, पण प्रॉफिटिक गिफ्ट पौल पण म्हणतो की सगळ्यात वरती तुम्ही इच्छा बाळगा त्याची. का? कारण ते जे तुम्हाला निर्मितीचे गिफ्टमध्ये चालतं. यू कॅन नॉट ओनली प्रोफेसाय, यू कॅन डू मेनी थिंग. तुम्ही केवळ भविष्यवाणी करताय हे होणार नाही. तुम्ही सगळं काय करताय? का? तुम्ही हिलिंग जरी बोलला तर क्रिएशनचे गिफ्ट तुमच्यामध्ये, ते क्रिएशन लगेच होणार. का? तुम्ही प्रॉफिट पण आहे, तुम्ही आता परमेश्वरची नवी निर्मिती पण आहे. समजते? आणि जेव्हा ख्रिस्त सांगतो की तुम्ही आता ख्रिस्तामध्ये नवी निर्मिती, इज इनडायरेक्टली कॉलिंग यू इन टू द प्रॉफिटिक गिफ्ट. समजतंय का? तो इनडायरेक्टली तुम्हाला भविष्यवाण्याच्या वरदानामध्ये आमंत्रण देतोय. पण हे लोकांना समजत नाही की परमेश्वराने आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते त्यांना वाटतं की प्रॉफिटिक गिफ्ट ही फक्त कॉलिंग आहे. पण त्याचा अर्थ कोणी पण प्रॉफिटिक गिफ्टमध्ये एंटर करू शकतो. देयर इज अ डिफरन्स इन अ प्रॉफिटिक अँड देयर इज अ डिफरन्स इन अ प्रॉफिट. समज में? संदेष्टामध्ये आणि संदेशवाणीच्या वरदानामध्ये फरक आहे. भविष्यवाणी सगळे करू शकतात, पण संदेष्टा सगळे नसू शकतात. बरोबर. वाचूया आमोस 3:7. आपण तिथं काय लिहिलं की संदेष्टांच्या वरदानामध्ये चालणाऱ्यांना काय परमेश्वर प्रगट करणार आहे का संदेशाला प्रगट करणार? प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांना कळविल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. बस. म्हणजे जर तुम्हाला परमेश्वर रहस्य प्रकट करतो, जर तुम्हाला माहिती आहे की उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, तर यू आर अ प्रॉफिट. बट इफ यू डोंट नो व्हॉट इज गोना हॅपन, यू आर नॉट प्रॉफिट. समजतंय? कारण परमेश्वर ते कळवल्याशिवाय काहीही करत नाही. जर परमेश्वराला काय करायचं असेल तर पहिलं तो सांगतो मी हे करणार आहे. का? तर परमेश्वर तुमचं व्हॅल्यू करतो, तुम्हाला मान देतो. समजतंय? कशामुळं? कारण तो आत्मा तुमच्यामध्ये. समजतंय? जुन्या करारामध्ये न्यायाच्या शास्त्रींच्या पुस्तकामध्ये आपण वाचलं काय, आणि देवाचा आत्मा होतो त्याच्यामध्ये न्याय करत होते. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा येतो त्याला कळवण्यात येतं आणि तो न्याय करतो, तो न्याय निवाडा करतो, तो अधिकारी बनतो. त्या गद्दीवरती, त्या सीटवरती तो बसतो आणि त्याला कळवणं गरजेचं आहे. वचनाप्रमाणे परमेश्वराने फारोला सगळ्या गोष्टी विचारून केल्या. मोशेला माझं फारोकडे जातो, हे विचार ते कर. परमेश्वर सगळं काही असं त्याचं श्वासाने पण तो जे सगळं काही नाश करू शकत होता, बरोबर, इजिप्शियन्स लोकांना. पण तो फारोकडे जायचं आणि त्याचं परमिशन मागायचं. का? कारण परमेश्वर जो आहे तो लॉ मध्ये चालणारा परमेश्वर आहे, लिगली काम करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर कधी तुमचे लॉ नियम काय तोडत नाही, तो नियमानुसार चालतो. आणि जर परमेश्वराने तुम्हाला आत्मा दिला तर याचा अर्थ परमेश्वराने तुम्हाला त्या गद्दीवरती बसवलं, परमेश्वर सगळे काम तुम्हाला विचारून करणार आहे. समजतं? इट इज नॉट अगेन्स्ट द लॉ, इट इज रिटन इन द बायबल. जर कोणाला वाटत असेल मी ख्रिस्ताच्या विरोधात बोलतोय, पित्याच्या विरोधात जातोय, की मी स्वतःला पित्याच्या समान करतोय, तर हो, मी पित्याच्या समान करतोय. मला कारण मला येशूने ते अधिकार दिलेले, मला येशूने अधिकार दिला त्याच्या जागेवरती बसायला. तुम्ही अधिकार नाही दिला मला, आणि त्या अधिकारामध्ये मी बोलतो जे मला ऐकतात ते पण त्या गादीवर बसलेले. La roda basanta kadona masele na konda baseke rakata kata kata la kata la kahi idina mohuwa. आपण जाऊया रमांडे केसियम. How much it is? I believe so. Chapter 2 verse 17 or 18. Acts. La kola ba la man likhanda la ba. Go there. Is it so? Para pala sente. 270. Huh? 270. 2:17 आणि 18.
देव म्हणतो शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपले सॉरी ॲक्ट्स रेव्हलेशन सॉरी माफ करा नॉट ॲक्ट्स द बुक ऑफ रेव्हलेशन Kora baba sindi bakaji salado zelikidi kalakahas la mahu prakala mase. आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मन्यातून मी देईन. त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. Just a minute. I'll show you one more scripture. Khara balabara hayandem. O khara mahayandem. O klamosakahandem. O kora mahayandem. Rakara malahayandem. खरा मला खडा काय रबाला सांगते बॉडी स्टोन लबाला खरा मकबस सिखेंदे खराटा खाटाला खाया रंत्रोनो सिखेंदे ओ खरा बसेंते मास सिखे. आपण स्टोन हा झालेला विषय बरं, स्टोन झालेला विषय आपला. असं झालं जा बघा की स्टोन काय वचन सांगतो, जो विजय मिळवतो त्याला काय ते वचन, जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मन्यातून मी देईन. त्याला गुप्त राखलेल्या मन्यातून तो देईन. आपलं झालं प्रकट केलेले, गुप्त राखलेले, रेव्हेलेशन, सिक्रेट्स आपण यूट्यूबवर नाही टाकलं अजून, सिक्रेट्स नाही अजून. तर मग सिक्रेट प्रकट करणे एक वेगळी स्किल आहे, एक वेगळी गिफ्ट आहे. बरोबर, काय सिक्रेट कोणाला सांगतात, रेव्हेलेशन कोणाला देतात, आपण 3:7 मध्ये वाचलं प्रॉफिटला. पण व्हॉट इज रिटन इन द बुक ऑफ ड्यूटरॉनॉमी 9:29-20 हां. आणि सिक्रेट कोणाला, जो हकदार ज्याला भेटतं, जे प्रकट तेच प्रकटीकरण म्हणून येत आहे. पण सिक्रेट जे ते सिक्रेट आहे, ते देवाचं आहे. वचन सांगतो बरं, हे बघूया आपण कधी सिक्रेट काय असतं, काय नाही वगैरे वगैरे वगैरे. इथं जे वचन सांगण्यात आलं खडा काय बरं. किती लोकांना माहिती की पहिल्याचे राजे जे होते ते मुद्रिका, हस्तमुद्रिका लावली बरोबर. त्यांची रिंग असायची, रिंग ज्याला मुद्रिका म्हणतात आपल्या इकडं जुन्या भाषांमध्ये, त्याला रिंग म्हणतात. आणि ते शिक्का लावायचे बरोबर. ते परमिशन असायची, काही मोठं काम असलं तर रिंगने ते शिक्का लावायचे. आणि ते राजाच्या हातामध्ये असायचे, मग त्याच्याकडचं ऑथॉरिटी असायची काय करायचं काय नाही बरोबर. म्हणजे याचाच अर्थ जे परमेश्वर तुम्हाला बोलवतो, जो विजय मिळवतो त्याला ते रिंग देतो, म्हणजे तो तुम्हाला राजा बनवतो. तो तुम्हाला ऑथॉरिटी देतो की तुमच्या हाताने सगळं काही तुम्ही करताय. समजतं काय, तो गॅरंटी देतो तुमच्या हातामध्ये की तुम्ही ते म्हणाल तुम्ही करून टाका, मला विचारू नका. समजतं, हे आपण डीपमध्ये बघू, कारण हे आपला आताच भाग नाही. 3:21 मध्ये जाऊ प्रकटीकरण. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजस्थानावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजस्थानावर आपल्या बरोबर बसू देईन. बस, येशू ख्रिस्त विजय मिळून राजस्थानावर बसलेला आणि आपल्याला आता विजय मिळून राजस्थानावर बसण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे बरोबर. मग आपण विजय मिळवले आहोत का आपल्याला अजून विजय मिळवायचा, पण ऑलरेडी विक्ट्री आपल्याला मिळाली का भेटणार आहे. हो आपण क्लारोडा बहायंदम प्रकांड हायंदम ओ खरा मला बर्रकांड ओ खरा महांदम ओ खरा हायंदम ओ रबला सेंडे ओ खोरा मला सिखे प्रचाटा पाराठांडे ओ रमादम ओ कौरमांदेव. रोमकरस अध्याय 8 वचन 37. लिरोंथा लडे से ठेका खाना महा लिरोमारा मामा मांदे रसोठा बहाया. रोमकरस पत्र अध्याय 8
वचन 37. उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योग या सर्व गोष्टीत आपण महाविजय ठरतो. बस आता 8 काय होतं? होली स्पिरिट बद्दल. बरोबर. नंबर 8 प्रॉफिटिकमध्ये काय रिप्रेझेंट करतो? न्यू बिगिनिंग. बरोबर. म्हणजे जेव्हा होली स्पिरिट येते तेव्हा नवीन बिगिनिंग येते. आणि काय नवीन बिगिनिंग आहे? वाचूया परत. उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. म्हणजे या सर्व गोष्टींमध्ये महाविजय असणे म्हणजे काय? एक असते विजयी आणि एक असतं महाविजय. मग महाविजय म्हणजे काय? तर महाविजय म्हणजे हे आमचे स्पिरिच्युअल फादर ही ऑलवेज सेज दिस. तर महाविजय असणे म्हणजे समजा विजय असणे पहिले हे सांगतो. महाविजय काय ते सांगतो पहिले. विजय असणे म्हणजे माझा एक ओपोनंट आहे. माझा एक ओपोनंट मराठीत काय होतं? विरोधी पक्ष. समजा विरोधी पक्षासोबत मी क्रिकेट खेळतो. बरं. किंवा क्रिकेट टीमचं झालं भाग. आपण समजा मी रेसलिंग खेळतो विरोधी पक्षासोबत आणि रेसलिंगमध्ये मी जिंकलो, त्याला मी हरवलं, तर मी विजयी झालो. बरं. मी विजय झालो त्याच्यामध्ये. हा झाला विजयाचा भाग. मग आता महाविजय काय आपल्याला हे बघायचं. तर महाविजय म्हणजे सपोज एक किंवा भयदादा समज. भयदादा तो हे जे रेसलर होता हा तो होता समजा जो जिंकला. पण याच्यासोबत जे वहिनी जे आहे त्याची बायको जी ते याची वाईफ आता विक्ट्री. अरे तुझा नवरा जिंकलेला आहे, मग तू महाविजय झालेले. हिने तर काय केलेलं नाही, काम याने केलं, पण विक्ट्रियस कोण झाला? वहिनी झाल्या. वहिनीचं पण नाव होतंय, अरे याचा नवरा जिंकलेला आहे, तसं आपला नवरा जिंकलेला आहे. वी आर मोर दॅन अ विक्टोरियस. का? कारण आपल्या नवऱ्याने ते काम करून ठेवलेले आहे. आपल्याला करायची गरज नाही, ऑलरेडी आपल्याला फुकटमध्ये मिळालेलं आहे. ते सगळं काही रक्तबिक्त सांडवलेलं आहे. जसं रेसलिंगमध्ये रक्त सांडल्यावर ते आपल्याला विजय मिळतं, तसे येशू ख्रिस्तांनी रेसलिंगमध्ये रक्त सांडलं, आपल्याला ती ट्रॉफी जी ती आयती आणून दिलेली आणि आता आपल्याला ती भेटलेली. आपण ती स्वतः रक्त सांडायचं, गरीब व्हायचं, हे ते आपल्याला काय करायचं नाही, ते आपल्याला ऑलरेडी मिळाले. येशू ख्रिस्त गरीब झाला म्हणून आपण श्रीमंत वचन सांगतात. त्याच्यावर कोण म्हणते की ख्रिस्तामध्ये गरीबी, तो तुम्हाला खोटं सांगतो. कारण येशू ख्रिस्तान ते गरीब झाला कारण आपण धनवान आहोत. समजते? जर आज कोणी मला ऐकते तर तुमच्या नवऱ्याने जसं येशू ख्रिस्तान तुम्हाला ते सगळं काही विजय झालाय, तर तुम्ही आज महाविजय मी घोषणा करतो तुमच्या लाईफवरती. तुमच्या फायनान्सवरती मी घोषणा करतो की तुम्ही महाविजय. तुमच्या स्पिरिच्युअल लाईफवरती मी घोषणा करतो तुम्ही महाविजय. आणि तुमच्या मिनिस्ट्रियल लाईफवरती मी घोषणा करतो की तुम्ही महाविजय. जर येशू ख्रिस्त देशभर तर सगळ्या देशांमध्ये फिरले आले, त्याचं नाव जर सगळ्या देशांमध्ये झालेलं आहे, तर तुमचं नाव किती उंच होईल हे तुम्ही इमॅजिन करा. कारण तुम्ही आता महाविजय, तुम्ही विक्टोरियस नाही, मोर दॅन विक्टोरियस नाव. समजते? विजयी आणि महाविजयी कशामुळे? आत्म्यामुळे. कोणाचा आत्मा आपल्यामध्ये होतो. आणि आपण आताच एक उदाहरण घेतलं होतं. एक माणूस ज्याने शारीरिक संबंध केला मित्रासोबत आणि त्याच्यानंतर स्पिरिट आला. म्हणजे आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताचं स्पिरिट आला म्हणजे त्याचं शरीर आपल्यामध्ये, त्याचं बीज आलं आपल्यामध्ये. समजते काय? म्हणजे आपण इनडायरेक्टली किती मोठे झालेलो आहे आणि आपण फक्त ते वचनात पाहतोय आणि तुम्ही आता ते वचनामध्ये नाही, ते शरीरामध्ये पाहतात. आता सगळे लोक तुम्हाला ओळखतील का? कारण ते सामर्थ्य तुमच्यामध्ये. कारण जेव्हा सामर्थ्य येतो तेव्हा तो तुम्हाला पसरवतो. जेव्हा आत्मा येतो तेव्हा तो तुम्हाला पसरवतो. कारण तुमच्यामध्ये तो हवी असणारा जो आहे, तुम्ही मोठा जो आहे सगळ्यांवरती जो बल चालवतो, तो आत्मा तुमच्यावरती येतो, ऑथॉरिटीमध्ये चालणारा. समजते? तो आत्म्याद्वारे तुम्ही आता राष्ट्रांवरती हवे झालेले, त्या आत्म्याद्वारे तुम्ही जे आता नोंद झालेले सगळ्यांना. समजते? मग ग्लोरी नंतर काय येतं? पॉवर. आणि पॉवर कशाद्वारे येते? स्पिरिट. आणि स्पिरिट काय काय काम करतं आपण पाहिलेलं आहे. पॉवर कशा मागे, कोणत्या गोष्टी मागे? देवाचा स्पिरिट आपल्यामध्ये का आलाय, आपण का एवढे मोठे काम करू शकतो आणि आपल्याला का करायचं आहे, ते होणं गरजेचंच काय? कारण जर नवऱ्याने केलं, जर बापाने केलं, तर मुलं करणारच. समजते का? आणि ते होणारच येशूच्या नावात. समजते? चला आपण आता हा भाग आपण नंतर बघूया. आपण प्रार्थनेचा टायमाच्या La rosa cabarase le cando bacadi berricando racande bedia lobro la basekende o krabala barabala basike do ramande rabando radona masike o rabala karabala basike ribala kahande ribahayande.
प्रभू येशू, जसे आता महिमेमध्ये वाढते प्रभू येशू, आज तुझं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येऊ दे प्रभू येशू, आज तुझा अनुग्रह त्यांच्यामध्ये येऊ दे प्रभू येशू, कारण तुझा आत्मा सामर्थ्याने येतो आणि तो जोरावर रीते येणारा आत्मा मी त्यांच्यावर येशूच्या नावाने रिलीज करतो प्रभू येशू. आज ते बलवान होते प्रभू येशू, आज ते जोरावर होतील मी घोषणा करतो प्रभू येशू. तुझी दया मी त्यांच्यावरती बोलतो प्रभू येशू, ते सामर्थ्याने भरल्या जातील आणि ते तुझं राज्य वाढवते प्रभू येशू. जसं तुझं वचन सांगतं प्रभू येशू, जसे पुस्तकांमध्ये प्रभू येशू, शास्त्रांमध्ये 2:16 मध्ये जसं लिहिण्यात आलं, आणि ते जे प्रभू येशू त्या न्यायाच्या हातांमधून त्यांना सोडवते, त्या भामट्यांच्या हातांमधून त्यांना सोडवतील. आज जसे सामर्थ्य त्यांच्या हातामध्ये येते प्रभू येशू, आज ते सोडवणारे बनतील. आज मी घोषणा करतो प्रभू येशू, आज प्रत्येक माझा भाऊ माझी बहीण आज ते सोडवणारे होतील प्रभू येशू. तेव्हा त्यांच्या भावांना, त्यांच्या बहिणींना प्रभू येशू, आज तुझ्या मुलांना प्रभू येशू, आज ते येशूच्या नावात ते सोडवतील प्रभू येशू, कारण तू त्यांच्यावरती आत्मा प्रभू येशू ठेवला आणि त्यांना तू शास्त्री म्हणून ते निवडलं, राजे म्हणून निवडलं प्रभू येशू, तुझा मुलगा म्हणून निवडला, त्यांना तू महाविजयी बनवलं. त्यासाठी मी तुला धन्यवाद देतो प्रभू येशू. तुझी कृपा, तुझी दया प्रभू येशू, आज मी याच्यावरती बोलतो. येशूच्या नावात तुला धन्यवाद देतो, कबूल कर. आमेन. आपण आता देवाच्या कृपेने देवाने आपल्याला हॉल पण दिलेले आहे. आपण लवकरच ऑफलाईन पण येणार आहोत, ऑफलाईन पण आपलं चालू होणार आहे. प्रेयर्स वगैरे सगळे आपण जिथं प्रिचिंग वगैरे होईल लवकरच पोस्टर तुमच्यापर्यंत येते, तर नक्की व्हिजिट करा चर्चला. आणि परमेश्वरचा आशीर्वाद. सायनिंग आउट, प्रोफेट सर.